रामकृष्ण हरी मंडळी, तांब्या पितळेची भांडी असो किंवा चिकट जुने झालेले तेलकट दिवे असो, तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त अर्ध लिंबू वापरून आपण ही भांडी कशी स्वच्छ करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणत्याही मेहनतीशिवाय घरातील फक्त अर्ध लिंबू वापरून आपण ही चिकट झालेले दिवे व तांब्या पितळेची कितीही जुनी भांडी अगदी लख्ख करणार आहोत। याबद्दलचा अतिशय साधा सोपा असा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तांब्या पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी महागड्या वस्तू किंवा महागड्या पावडरी वापरण्यापेक्षा घरातील फक्त अर्ध लिंबू वापरून पारंपरिक पद्धतीने अगदी लख्ख अशी ही भांडी चमकवता येतात। तर बघा, ही भांडी पहिल्या व्हिडिओमध्ये आणि हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये किती फरक आहे। अगदी सोन्यासारखी ही भांडी चमकत आहेत। तर दिवे असो किंवा पितळेची भांडी असो, आपण कोणतीही भांडी या पद्धतीने स्वच्छ करू शकतो। अतिशय सोपी पद्धत आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी आपण दिवे साफ करून घेणार आहोत, कारण की दिवे हे जास्त तेलकट व चिकट झालेले असतात। तर त्यासाठी एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचे। पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक पाव लिंबू पिळून टाकायचा आहे आणि लिंबाचा रस पिळायचा। त्यानंतर लिंबूचे फोड देखील त्याच्यामध्येच टाकायचे आणि त्यानंतर आपले जे तेलकट झालेले दिवे आहेत तर ते दिवे यामध्ये टाकायचे आणि गॅस आपण बंद करायचा आहे। तर एक 5 ते 7 मिनिटांपर्यंत, म्हणजे हे पाणी जेवढं गरम आहे ते कोमट होईपर्यंत आपल्याला हे दिवे पाण्यामध्येच ठेवायचे आहे। तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे। आता हे दिवे आपल्याला बाहेर काढायचे। असे गरम पाण्यामध्ये दिवे ठेवल्यामुळे जे तेलकट चिकट दिवे असतात तर ते भिजले जातात आणि त्यावरची जी चिकट काळी घाण आलेली असते तर ती आपण सहजरित्या काढू शकतो। तर बघा, आता फक्त आपण साबण याला थोडंसं लावून घेणार आहोत, कारण की दिवे हे जास्त प्रमाणात तेलकट असतात। त्यासाठी थोडंसं साबण लावून घेतलं तर ती पटकन स्वच्छ होऊन जातात। तर फक्त आपण साबणाने ही भांडी घासायची आहेत। तर जी दिवे आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ होतात, त्यामधली तेलकटपणा पूर्णपणे निघतो। तर तुमचे दिवे खूप जुने असतील आणि त्यामध्ये जर अशी घाण अडकलेली असेल, घाण तेलाचे डाग साचलेले असतील, तर तुम्ही एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने, चाकूच्या मदतीने हे अशा प्रकारे टोकरून घेऊ शकता। दिवे भिजल्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने सहज ही सगळी घाण, ही चिकटपणा निघून जातो। तुमच्या दिवेला जर दिवे जास्त जुने असतील, त्यांना जास्त जर चिकटपणा असेल तर ब्रशने देखील तुम्ही घासू शकता। तर इथे मी फक्त दाखवलेला आहे, माझे दिवे फक्त चाकूने घासल्यानंतर त्याचा पूर्ण चिकटपणा निघालेला आहे। तर इथे बघा, मी तुम्हाला धुवून दाखवते। तर अतिशय सोप्या पद्धतीने ही दिवे आपले स्वच्छ झालेले आहेत, अगदी लखलखीत झालेले आहेत। आता आपण तांब्या पितळेची भांडी देखील स्वच्छ करून घेऊया। तर तांब्या पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी, तर हे बघा, पितळेची तांब्याची जी भांडी आहेत तर ती एवढी खराब झालेली आहेत की पूर्ण काळी पडलेली आहेत। तर त्यासाठी आपण त्यावरती थोडंसं मीठ टाकलं आणि अर्ध लिंबू घेऊन आपण त्या लिंबाने ही भांडी घासणार आहोत। तर रिझल्ट तुमच्या समोर आहे। तर इथे बघा, मी व्हिडिओ कुठेही थांबवलेला नाही। तर अतिशय सोप्या पद्धतीने ही भांडी अगदी सोन्यासारखी चमकतात। फक्त लिंबू आणि आपण मीठ घेतलेलं आहे। लिंबू आणि मीठ घेऊन ही तांब्या पितळेची भांडी कितीही जुनी असली तर अगदी सहज ही चमकवता येतात। तर पुढच्या बाजूने पूर्ण आपण घासून घेतलेलं आहे। तर त्यातलं जे ओलं झालेलं मीठ आहे ते आपण मागच्या साईडला देखील लावून मागच्या साईडची मागच्या साईडची बाजू देखील पूर्णपणे लख्ख करून घेऊ शकता। कितीही मोठी तांब्या पितळेची भांडी असो किंवा छोटी असो, तुम्ही सर्व भांडी या पद्धतीने साफ करू शकता। रोजच्या वापरातील भांडी असो किंवा ताट देवांची भांडी असो, तर ती देखील तुम्ही अशा पद्धतीने साफ करू शकता। फक्त एक लिंबू आणि आपल्याला मीठ घ्यायचं आहे। तर बघा, दोन्ही भांड्यामध्ये तुम्हाला फरक दिसत आहे। तर जी प्लेट आहे ती किती लख्ख झालेली आहे। आता तांब्या देखील आपण याच पद्धतीने स्वच्छ करून घेणार आहे। तर तांब्या पूर्णपणे काळा पडलेला आहे, आतील बाहेरील बाजूने तांब्या पूर्ण काळा झालेला आहे। तर त्यासाठी आपण तेच लिंबू घेतलेलं आहे आणि त्याच लिंबूनं थोडंसं मीठ लावून आपण आतील आणि बाहेरील बाजूने देखील हा तांब्या देखील घासून घेणार आहोत। तर बघा, बऱ्याचशा वेळा भरपूर विकतच्या वस्तू वापरून देखील अशा प्रकारे भांडी चमकत नाहीत आणि खूप मेहनत करावी लागते। तर अतिशय सोप्या पद्धतीने आतून बाहेरून हा तांब्या देखील अगदी लख्ख झालेला आहे। तर आता हे जे दिवे आहे ते आपण साफ करून घेतलेलं होतं, पण त्यांना देखील आपण थोडंसं लिंबू आणि तेच लिंबू आणि थोडंसं मीठ लावून घेणार आहोत, म्हणजे त्याला देखील थोडीशी चकाकी येईल। कारण की तांब्या पितळेच्या भांड्याला अशी लिंबाने घासल्यानंतर एक वेगळीच चकाकी येते। त्यासाठी स्वच्छ केलेल्या या भांड्यांना देखील, या दिव्यांना देखील आपण थोडंसं लिंबू लावून घेतलेलं आहे। तर ते अर्ध लिंबू आपण पूर्ण वापरलेलं आहे। अर्ध्या लिंबामध्ये आपली ही भांडी स्वच्छ झालेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता तांब्या पितळेची भांडी तुम्ही कधीही स्वच्छ करा,
स्वच्छ केल्यानंतर लगेच ती तुम्हाला नितळवून घ्यायची आहेत आणि कॉटनच्या कपड्याने, सुती कपड्याने ही भांडी आपल्याला पूर्ण कोरडी करून घ्यायची आहेत। तुम्ही जर तशीच ठेवली किंवा आपण जेव्हा भांडी घासून जाळीमध्ये तसेच ठेवतो तर त्यावेळेस त्यामध्ये डाग पडतात आणि ते डाग तसेच राहतात। त्यासाठी तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्याने, सुती कपड्याने लगेच ही भांडी पूर्णपणे पुसून घ्या, म्हणजे ह्या भांड्यावरती डाग पडणार नाहीत आणि भरपूर दिवस ही भांडी खराब होणार नाहीत। बरेचसे आपण विकतची पावडर लावून वगैरे जी भांडी स्वच्छ करतो तर ती कालांतराने लगेच खराब होतात, परंतु अशा पद्धतीने साफ केलेली भांडी ही भरपूर दिवस ही लकलकीतच राहतात आणि कोरडी केल्यामुळे त्यावरती डाग पडत नाहीत किंवा ते लवकर खराब होत नाहीत। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा। ही टिप्स तुम्हाला थोडीशी जर यूजफुल वाटली असेल तर नक्की करून पहा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एखाद्या ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।